दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचा भव्य शुभारंभ. कोल्हापूर प्रतिनिधी. जिल्ह्यातील दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन शुक्रवार दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजी मोठ्या उत्साहात पार पडले. या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन माननीय जिल्हाधिकारी श्री अमोल येडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. कार्यक्रमाच्या प्रारंभी वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता माननीय साधना कांबळे मॅडम यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करून क्रीडा स्पर्धेचा उद्देश व महत्त्व विशद करत प्रस्तावना मांडली. यावेळी जिल्ह्यातील सर्व दिव्यांग शाळांतील विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध मार्च पास्ट करून प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. त्यानंतर माननीय जिल्हाधिकारी श्री अमोल येडगे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलन करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धेची शपथ घेत एकात्मता, खेळाडू वृत्ती व शिस्तीचे दर्शन घडविले. काही क्रीडा स्पर्धांचे फ्लॅग होस्टिंग देखील प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी डेफ स्कूल तिळवणी येथील विद्यार्थी कु वेदांत शिरमुप्पे याने पॅरालिम्पिक स्पर्धेत योग प्रकारात भारतात प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल माननीय जिल्हाधिकारी श्री अमोल येडगे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. वेदांतच्या या उल्लेखनीय यशाबद्दल उपस्थितांनी त्याचे अभिनंदन केले. कार्यक्रमास मान्य अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, मान्य परितोष कंकाळ, उपायुक्त कोल्हापूर महानगरपालिका, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी मान्य सुवर्णा सावंत तसेच जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे एचओडी, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिव्यांग विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास, क्रीडा कौशल्य आणि संघभावना वाढविण्यासाठी या स्पर्धा अत्यंत प्रेरणादायी ठरल्या, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. पाहत रहा लोकसेवा न्यूज 24 तास.